तर नवी मुंबईतील अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर कुरुंदकरचे साथीदार महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे। मात्र या दोघांनी याआधीच 7 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांची सुटका होणार आहे। 11 एप्रिल 2016 रोजी कुरुंदकरने बिद्रे यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली। त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करून ते खाडीत फेकून दिले होते। दोषी कुरुंदकर हा पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात प्रचंड टाळाटाळ केली। याची देखील विभागीय चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले। दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरत आणि तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांचा बिद्रे परिवाराने कोल्हापुरी फेटा घालून सत्कार केला। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे। साधारणपणे 7 ते 8 कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला 3000 पासून 20000 पर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत। आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।